जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पालधी येथे मृतदेह ओळखण्यात चुकी झाली, त्यामुळे चुकीच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केला जाणार होता। मात्र यानंतर प्रत्यक्षात ज्या व्यक्तीच्या नावाने अंत्यसंस्कार केला जाणार होता ती व्यक्ती त्या ठिकाणी प्रत्यक्ष चालत आल्यानंतर असा विचित्र प्रकार पालधीमध्ये समोर आला। त्यानंतर प्रत्यक्षामध्ये जो मृतदेह होता तो धरणगाव तालुक्यातल्या पथराळ गावातील ज्ञानेश्वर अर्जुन पाटील यांचा असल्याचं त्या ठिकाणी ओळख पटली आणि तो मृतदेह त्या ठिकाणी पथराळ येथे आणण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले। नेमकं ज्ञानेश्वर अर्जुन पाटील यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमकी घटना घडली होती? कारण तो जो मृतदेह होता तो रेल्वे ट्रॅकवर सापडला, त्याच्यानंतर तो राजू खैरनार असल्याचं त्यांच्या समोर आलं, त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली। ही सगळी घटना कशी घडली? नेमकं तुम्हाला प्रत्यक्षात तो तुमच्या वडिलांचा मृतदेह असं केव्हा कळालं? मला ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता कळालं। जो म्हणजे आमच्या गावातील हॉटेलवाले त्यांची गाडी तिथे गेलेली होती आणि त्यांनी ओळखलेला होता तो अगोदर, पण समोरचे जे रघुनाथ खैरनार त्यांचे घरचे होते ते म्हणे आमचाच म्हणजे आमच्या घरच्यांचाच मृतदेह असा, त्यामुळे या माणसांनी ज्या काही फोर्स केलेला नव्हता। आम्हाला ज्या टायमाला त्यांनी त्यांचा जो रघुनाथ खैरनार दादा ते घरी वापस आल्यानंतर ज्या टायमाला माहिती पडलं की हा आमचा मृतदेह नाही आहे, मग तो मृतदेह वापस सिव्हिल हॉस्पिटलला गेला। तिथून पोलिसांनी आम्हाला परत कॉल म्हणजे फोन नंबर त्यांच्या फोन नंबरवर फोन लावला आईच्या फोनवर की तुमचा मृतदेह आमच्या गावाच्या पोलीस स्टेशन याला पोलीस पाटील त्यांना फोन लावला की तुमचा मृतदेह आम्हाला सापडलेला आहे असं। मग त्यावेळेस आम्ही तिथं गेलेलो होतो आणि कन्फर्म केलं की हा मृतदेह आपला पप्पा त्यांचाच आहे माझ्या। अच्छा, काय करायचे वडील? नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? नेमकं कुठे निघून गेले होते का? त्या दिवशी पप्पा ते थोडंसं टेन्शनमध्ये होतेच आणि असं म्हणजे कोणी काही बोललेलं होतं पप्पांनी त्यांना पैशांबद्दल असं कर्जा प्रकरणी, तर ते पप्पा त्या दिवशी टेन्शनमध्ये रात्री मी तरी एकदा पाहत तिथून घेऊन आलेलो होतो पप्पांना घरी, पण रात्री 11 वाजता पप्पा म्हणजे अगोदरच्या दिवशी 11 वाजता रात्री घरातून निघून गेलेले होते। आम्हाला दरवेळेस पप्पा असं कुठंतरी बाहेर जाऊन बसून राहायचे, पण यावेळेस परतलेच नाही। नेमकं हे जे सर्व घडलं प्रकरण म्हणजे तुम्ही पण शोध घेत होते, नेमकी ती बॉडी तिकडे त्यांनी पोस्टमॉर्टम करून टाकलं, हिच्यामध्ये चूक कोणाची वाटते तुम्हाला? चूक तर मी अशी कोणाची म्हटली जाणार नाही, कारण की ते त्यांचं चुलत भावाने जर कन्फर्म केलेलं होतं तोपर्यंत आपल्याला माहितीच नव्हतं ना की अशी डेड बॉडी सापडलेली आहे। आम्हाला जर माहिती पडलं असतं तर आम्ही समोर जाऊन लगेच क्लिअर करून घेतलं असतं की कन्फर्म करून घेतलं हे माझे पप्पा आहे असं। बरं, ते आता योगायोगाने सुदैवाने ते वेळेस राजू खैरनार समोर आले, नाही तर एकदम असं जर झालेलं असतं आता योगायोगाने त्या टायमाला जर माझे पप्पा ते म्हणजे त्यांची बॉडी जर अंत्यसंस्कार त्यांनी करून दिलेला असता तर माझे पप्पा मला सापडले नसते शेवटपर्यंत। आणि हा पूर्ण गोंधळ झालेलाच असता आणि त्यांना बी नंतर जो त्रास झाला असता की रघुनाथ खैरनार ते नंतर वापस आले नंतर की आपण कोणाचा अंत्यसंस्कार करून दिला। पण मग आता तुम्हाला मृतदेह मिळाला, अंत्यसंस्कार केले, आता मृतदेह मिळाल्यानंतर आता समाधान आहे जरा असं अंत्यसंस्कार आता। हां, नाही तर आम्ही शेवटपर्यंत टेन्शनमध्ये राहिलो असतो की पप्पा ते कुठे येतात। तर एक छोट्याशा चुकीमुळे जे आहे 2 कुटुंबांना त्रास झाला, त्या ठिकाणी जो मृतदेह सापडला तो ॲक्च्युली ज्ञानेश्वर अर्जुन पाटलांचा असल्याची ओळख नंतर पटली। त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर तो मृतदेह पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र यात नेमकी चूक कुणाची यापेक्षा त्या कुटुंबाला आज ज्ञानेश्वर अर्जुन पाटलांचा मृतदेह ताब्यात मिळाला, नाहीतर आयुष्यभर मनामध्ये कणकण राहिली असती किंवा त्रास झाला असता की मृतदेहसुद्धा मिळाला नाही आणि आयुष्यभर शोध सुरू राहिला असता। कदाचित त्या दिवशी रघुनाथ खैरनार समजून जर पालधीमध्ये त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाला असता तर दोघंही कुटुंबांना आयुष्यभरासाठी मोठी शिक्षाही भोगावी लागणार होती। मात्र सुदैवाने तसं घडलं नाही आणि वेळीच खैरनार जे आहेत ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी चालत आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आणि योग्य व्यक्तीच्या ताब्यात तो मृतदेह दिल्यानंतर आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडलेला आहे। आता या घटनेमुळे जे आहे हे प्रकरण जे आहे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनलेला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।